अजित पवार राज्याच्या राजकारणातले दिलखुलास आणि बेधडक नेते अशी त्यांची ओळख। उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजित पवार आपल्या मोकळ्या ढाकळ्या आणि तितक्याच थेट बोलण्याच्या स्वभावासाठीही ओळखले जातात। सहकारी पक्षाच्या नेत्यांना कधी टोले हाण तर कधी विरोधकांवर टीकेचे बाण सोड तर कधी कार्यकर्त्यांचे कान टोच। दादांची शब्द तोफ नेहमीच धडाडत असते। आजही पवारांच्या होमग्राऊंडवर अर्थात बारामतीत अजित पवारांनी तुफान बोलंदाजी केली। पाहूया। एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो, एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो तर एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतो नाही। तर त्याच्यावर मी तुमच्या कामात लक्ष घातलंय। नो प्रॉफिट नो लॉस मध्ये विभाग आपल्या एसटी ला सांगा की ती एसटी चालू करा म्हणून, आणि चालू नाही झाली तर त्यांना भेटा, म्हणजे त्याचा पाठपुरावा काय होतं। इथं यायचं दादा एसटी चालू करा, दादा मुलांना असं त्याचा भाग सांगितला। माझं म्हणणं की त्यांना भेटून पाठपुरावा करा। अरे थांब रे, काय तुला जर बोलायला संधी दिली गेली नाही तुम्हाला चुरू चुरू करता एक वेळ जात ना, मग ते द्यायचं ठरलं ना। हे का इकडे ताई, ते आता ह्या हद्दीत येत आहे, ती जागा आमची सरकारची आहे, मी तुम्हाला दुसरी जागा देतो आणि तिथं घर बांधून देतो, हे बीडीओ आहे। तुम्ही तुमचं एक मिनिट त्याचा एक मिनिट, आता तुम्ही हातपाय पसरू नका। उगेच देतो म्हणल्यानंतर लगेच हातपाय पसरायला लागला काय? पहिल्यांदा तुमचं काय लगेच घर होय कॉन्ट्रॅक्टर त्यांचं घर लगेच काढावं लागतंय का? हा थांबा, नवीन घर होईपर्यंत तुम्ही त्या घरात राहायचं आणि नवीन घर झाल्यावर तिथं वास्तुशांती घालायची, मला जेवायला बोलवायचं। आता मी परवा एक गाडी घेतली 32 लाखाची, माझी गाडी ईव्ही महिंद्राची, ते चार्जिंगवर चालते। एकदा चार्ज केली की त्यांनी सांगितले 500, पण 350 तर चालते। त्याच्यावर आपली चार्ज करायची, मुंबईत निघायचं, इथं आपलं फुकट बारामतीमध्ये पोहोचायचं। जर तिला 50-60 हजार रुपयाचं कर्ज पाहिजे असेल, मी आता दिगंबर दुर्गाडीशी पण बोलणार आहे की तिचा हप्त्यातनं तिला जो 1.5 हजार रुपये हप्ता मिळतो त्याच्यातून कट करून घ्या काही पैसे, आणि त्याच्यातून एकदम 50 हजार दिले तर त्या 50 हजाराचं भांडवल घेऊन ती महिला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकते। अशा प्रकारे एक नवीन त्याच्यातनं योजना आम्ही पुढे आणलेली आहे। येत्या काही काळात राज्यातील 70% वीज ही ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे। आम्हाला तर टेक्निकल लोकांनी सांगितलं की हे शून्यावर येणार आहे, पण मला जरा भीतीच वाटते शून्यावर नाही आलं म्हणजे लोक म्हणतात जे आयला थापा मारतोय काहीतरी, पण वीज बिल पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।